करे। अस्सलाम वालेकुम दोस्तों आज हमारे पास हमारे खासुल खास दोस्त जीजा भाऊ लिम्बाजी रणखांबे। जीजा हम उसको इस वास्ते बोलते, ये छोटा था 12वीं में 10वीं 12वीं में, तब हमारे हॉस्पिटल में जीजा काम करने के लिए था। वहाँ से मेहनत से पढ़ाई किया, पढ़ाई करके आगे बढ़ा। आगे बढ़ने के बाद डिग्री कंप्लीट किया। डिग्री कंप्लीट करने के बाद जीजा पॉलिटिक्स में गया। पॉलिटिक्स में जाकर केकर जवड़ा मानवत से जीजा इलेक्शन लड़ा है और अब वो पंचायत समिति मेंबर बोल के चुन के आ गया है। तो हमारी तरफ से सबसे पहले हार्दिक अभिनंदन जीजा बहुतुला बरा का। ये एक जिसको इंग्लिश में बोलते रॅक टू रिचेस स्टोरी, एकदम खालूनचे लेवलच्या असणारं जे असतं आपलं ग्रामीण विभाग, एकदम तिकडून एकदम हाई जंप मारलेली आहे त्यांनी, असं आहे ते। चला, बहुत बहुत मुबारकबाद जीजा तेरे को, बोला का। हाँ, और हमारे तरफ से जीजा को हम जो है ये मराठी कुरान का भाषांतर भी जो है हमने गिफ्ट किया है। और जीजा तू क्या क्या काम करने वाला है अब अपने जो है वहाँ पे क्षेत्र में, वो बता अभी। मी सर पंचायत समिती सदस्यपदी केकळवातून निवडून आलेलो आहे आणि निवडून आल्याच्या नंतर आता 2.5 वर्षानंतर मला एसीचे सभापती म्हणून सुद्धा जागा मिळणार आहे। त्यानंतर मी मानवत तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक गोरगरीब शेतकरी व्यक्तीपर्यंत मी पोहोचणार आहे आणि प्रत्येकांना शेतीची अवजारे, शिलाई मशीन, जसे घरकुल योजना, जसे की रोजगार हमी योजना, आरोग्य विभागातून शौचालय, सगळ्या गोष्टीचा मी फायदा करून देणार आहे आणि प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचून गरजू लोकांना जेवढा देता येईल तेवढा मी फायदा करून देणार सर, इंशाल्लाह। जीजा, व्यसन मुक्ति शिविर के बारे में तेरा क्या बोलना है, ये बता सर। व्यसन मुक्ती केंद्राच्या माध्यमातून मी सर आमच्या मतदारसंघातील किंवा तालुक्यातील जितके पेशंट आहेत, जितके लोक व्यसनाधीन झालेले आहेत, तितक्या लोकांना मी आरोग्य विभागामार्फत आणि आपले विशेष करून सार हॉस्पिटल, जसे की माझे मार्गदर्शक श्री डॉक्टर बशीर अहमद खान MBBS DPM यांनाही मी त्या ठिकाणी विशेष अवलंबून त्यांचे शिबिर घेणार। शिबिर घेऊन मी पूर्ण पेशंटपर्यंत पोहोचवून प्रत्येक पेशंटला त्या व्यसनमुक्ती केंद्रातून मुक्त करणार आणि त्यांच्या कुटुंबालाही चांगला आधार देणार आणि त्यांचं कुटुंब सुख समृद्धी जगावं, त्यांच्या मुलाबाळांना शिक्षण मिळावं, सगळ्या गोष्टी व्हाव्या, इथपर्यंत मी लोकांचा फायदा करील। आणि माझ्या माध्यमातून जसे की माझे मार्गदर्शक साहेब आहेत, साहेबांसोबत राहून किंवा साहेबाच्या मदतीने मी लोकांचा फायदा करून देईल। हमारे हॉस्पिटल से तू क्या क्या सीखा जीजा, हमको वो बता अभी। सर, मी 2 वर्ष आपल्या हॉस्पिटलमध्ये काम केलं। त्यामध्ये सर 2 वर्षांमध्ये मला मी राहणारा ग्रामीणचा होतो सर। ग्रामीण भागातून आलो, मला शहरातलं काहीच माहीत नव्हतं सर। पण 2 वर्ष तर राहिल्यानंतर मला कोणासंग कसं वागायचं, पेशंट जसे की तुमच्यापाशी उच्चस्तरीय डॉक्टर लोक यायचे, तुम्ही सिव्हिलला ड्युटीला होता, तिथपर्यंत मी आलो। तिथून पण मला सगळे ऑफिसर लोकांची ओळखी पाळखी झाल्या। त्यानंतर कोणासंग कसं राहायचं, काय करायचं, कशी लोकांना सेवा द्यायची, कशा लोकांचं कल्याण करायचं, ह्या गोष्टी मी माहिती म्हणजे तुमच्यापासून सर जाणून घेतल्या सर, शिकलो सर मी। आणि तुमच्यापासून जे शिकलो त्या शिकल्याच्या नंतर सर माझा आज फायदा झाला आणि इथं ज्या गोष्टीचा मला अभ्यास झाला, ज्या गोष्टीचा मी अनुभव घेतला, त्या गोष्टीच्या आधारावर सर मी आज उंच ग्रामीण भागातून एकदम खालच्याच लेवलपासून तर मी आज इतकी जी मजल मारली, तर ह्या गोष्टीचे सर श्रेय सगळं मी तुम्हाला देतो। नहीं वो ऐसा बात लग श्रेय। चलो, बहुत बहुत मुबारक जीजा, थँक्यू सर। चला, अभिनंदन परत तुमचं, तुम्हारी पूरी टीम का, बोला। हाँ, चलो, राइट।